अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. आता या सगळ्याबद्दलच आश्चर्य वाटत नाहीये. या सगळ्याचा फक्त राग येतोय आणि सगळ्यांच्याच मनात ही भावना आहे की त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. पण अशोक खरातनी नेमकं कशा पद्धतीनं लोकांना मॅनिप्युलेट केलं आणि महिलांवरती अत्याचार केला हे तुम्हाला कळावं यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय. एक नवीन FIR समोर आली आहे. एका पीडितेनं तक्रार दिली आहे आणि त्यात तिने काय सांगितलंय की कशा पद्धतीनं तिला मॅनिप्युलेट करण्यात आलं ते तुम्हालाही कळावं म्हणून हा व्हिडिओ. अर्थात या महिलेबद्दलचे कुठलेही डिटेल्स, तिची आयडेंटिटी रिव्हील होईल अशी एकही गोष्ट या व्हिडिओमध्ये नाहीये. पण अशोक खरात कशा प्रकारे लोकांना फसवत होता हे तुमच्या समोर आणायचं आहे म्हणून फक्त आम्ही हा व्हिडिओ करतोय. त्याच्या ज्या टॅक्टिक्स होत्या त्या नेमका काय होत्या, तो देवाचं नाव घेत, धर्माचं नाव घेत कशा पद्धतीनं लोकांना फसवत होता हे तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ. तर जी तक्रार समोर आलेली आहे त्यात त्या महिलेनं, त्या पीडितेनं नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. ज्या वेळेला गोष्ट आपल्या घरातली असते, आपल्या जवळच्या लोकांबद्दलची असते, त्यावेळेला आपण लवकर घाबरतो, आपण त्यांची जास्त काळजी करत असतो. आणि याच पद्धतीनं अशोक खरातनं अनेक महिलांना फसवलं आणि त्यांच्यावर अत्याचार केलेत. त्यांच्या श्रद्धेचा त्यांनी गैरवापर केला, त्यांचा विश्वास जो आहे तो त्यांनी संपादन केला आणि मग त्यांनी त्याच्यावरती अत्याचार केले. ही जी नवीन FIR समोर आलेली आहे याच्यामध्ये त्या महिलेनं नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण बघूयात. ती असं म्हणते की मी, माझे आई वडील आम्ही एका मंदिरात गेलो होतो, तिथे दर्शनासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की ते मंदिर जे आहे ते कॅप्टन अशोक खरात यानं बांधलेलं आहे. त्या मंदिराच्या बाहेर अशोक खरातच्या नावाचा बोर्ड लागलेला होता. ते मंदिर कॅप्टन अशोक खरात यांनीच बांधलंय व ते नाशिकला असतात आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे लोक जातात असं आम्हाला समजलं. म्हणजे कोणाला जर आजार असेल आणि तर ते त्याच्याकडे गेलं की त्यांच्याकडची जी दैवी शक्ती आहे त्या शक्तीनं ते लोकांना बरं करतात. तसंच जर कोणाचा आर्थिक व्यवहार जर अडकले असतील, शैक्षणिक अडचणी असतील, नोकरी संबंधित अडचणी असतील तर त्यावर ते उपाय व तोडगा देतात. त्यासाठी खूप लोक हे कॅप्टन खरात यांच्याकडे त्यांना भेटण्यासाठी जातात, त्यांच्याकडे वेटिंग असतं असं सुद्धा आम्हाला याच्यात कळलेलं होतं असं ती महिला याच्यात म्हणते. पुढे ती काय म्हणते की त्यांना भेटण्यासाठी आधी नंबर घ्यावा लागतो, म्हणजे नंबर लावावा लागतो असं आम्हाला कळलं होतं. आमच्या समस्यांसाठी आम्ही त्यांच्याकडे जायचं ठरवलं आणि नंबर लावला. साधारण 8 दिवसांनी आम्हाला नंबर मिळाला. त्यानंतर मी, माझी आई आणि माझे वडील असं आम्ही कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅनडा कॉर्नर इथल्या ओक्स प्रॉपर्टीज नाशिक इथल्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळी आम्ही काही वेळ बाहेर वेटिंग रूममध्ये बसलो आणि त्यानंतर आमचा नंबर आल्यावर आम्ही तिघं सुद्धा आतमध्ये गेलो आणि आम्ही कॅप्टन अशोक खरात यांना भेटलो. त्यावेळी त्यांना आम्ही आमच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही त्यांना सांगितल्या, त्यांनी त्या ऐकून घेतल्या. पण त्यांनी आम्हाला त्याच्यावरती उपाय दिला नाही. ते आम्हाला म्हणाले की तुम्ही पुढच्या वेळेला या आणि मी तुम्हाला याच्यावरती उपाय सांगतो. त्यानंतर पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा एकदा अशोक खरात यांच्याकडे गेलो आणि कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसचा जो पत्ता होता त्याच पत्त्यावरती आम्ही पुन्हा पोहोचलो. पण ते आमच्या कामाबद्दल न बोलता वेगळ्याच विषयावर बोलले आणि पुन्हा या असं सांगितलं. त्यानंतर साधारण 4 ते 5 वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्याच्यानंतर ती पुढे काय म्हणते बघा की मी माझ्या आईवडिलांसोबत कॅप्टन अशोक खरात यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसला पोहोचले. त्यावेळी त्यांनी माझ्या आईवडिलांना बाहेर जा, मला हिच्याशी बोलायचंय असं सांगितलं. त्यांनी मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यासाठी दिलं. ते पाणी प्यायल्यानंतर ते मला काहीसं बेचव लागलं असं ती महिला जी आहे, ती पीडिता जी आहे ती तिच्या तक्रारीमध्ये म्हणते. त्यानंतर काहीतरी मंत्र बोलून तो ग्लास माझ्या डोक्यावर ठेवून मला डोळे बंद करायला सांगितले आणि मला पण तो मंत्र जो आहे तो म्हण असं त्यांनी सांगितलं आणि मग ते माझ्या पाठीमागे येऊन उभे राहिले. आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलंय ते आधीच्या तक्रारींमध्ये सुद्धा काही प्रमाणात असाच सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळाला होता की त्या पीडितेला तो केबिनमध्ये बोलवतो, तिच्या घरच्यांना केबिनच्या बाहेर जायला सांगतो आणि मग अशा प्रकारे तिला पाणी प्यायला देतो किंवा काहीतरी खायला देतो आणि त्यात जे गुंगीचं औषध असतं ते असतं. त्यामुळे त्या महिलांना थोडंसं डोकं जड झाल्यासारखं वाटतं. अशा आधीच्या तक्रारींमध्ये आपण बघितलेलं आहे. या तक्रारीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अशाच प्रकारचं काहीतरी घडलेलं आहे. ती काय सांगते पुढे आपण बघूयात. त्यानंतर आपोआपच माझं डोकं जड पडू लागलं आणि मी ते सांगतील त्याप्रमाणे वागू लागले. त्यावेळी प्रथम त्यांनी मला त्यांच्या मिठीत घेतलं आणि माझ्या डोक्यावरून, छातीवरून हात फिरवला आणि सांगितलं की मी महादेवाचा अवतार आहे,
माझ्याकडे दैवी शक्ती आहे. जे मी सुरुवातीला म्हणाले की तुमच्या धर्माबद्दल किंवा तुमची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा वापर करून हा महिलांवरती अत्याचार करायचा. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच दिसतं. आधीच्या एका तक्रारीमध्ये आपण बघितलं तर तिकडे तो म्हणाला होता की मी कृष्णाचा अवतार आहे. या तक्रारीत तो म्हणतोय की मी महादेवाचा अवतार आहे आणि मी तुझं चांगलं करिअर घडवेन. पुढे काय झालं तर फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असं सांगून त्यांनी मला मंत्र म्हणायला लावले आणि नंतर माझ्यावर अत्याचार केला असं तिने याच्यात सांगितलेलं आहे. आता तिने जे पुढे डिस्क्राईब केलेलं आहे की तिच्यावरती ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केले ते तर सांगण्यासारखे पण नाही आहेत, त्यामुळे आम्ही ते सांगणार नाही होत आत्ता. पण आधीच्या घटनांमध्ये जसं झालं त्याच प्रकारे त्यांनी ह्या पीडितेवरती सुद्धा अत्याचार केले. त्यावेळी मी विरोध केला असता त्यांनी मला सांगितलं की जर तू मला विरोध केलास आणि जर कोणाला काही सांगितलं तर मी माझ्या दैवी शक्तीनं तुला आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकेन आणि तुझ्या वडिलांचा लवकरात लवकर मृत्यू होईल अशी भीती त्यांनी माझ्या मनात घातली असं हिनं तक्रारीत सांगितलंय. त्यामुळे मी घाबरून ते सांगतील त्याप्रमाणे वागले. आता पुढे काय होतं बघा. अशा प्रकारचं कृत्य हे कॅप्टन अशोक खरात यांनी साधारण 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तिच्यासोबत केलं. 4 वेळेला त्यांनी या पीडितेवरती या महिलेवरती त्यांनी जबरदस्ती केली असं सुद्धा तिने याच्यात सांगितलंय. पण त्यांनी मला दिलेल्या धमकीमुळे मी माझ्या आई वडिलांना अद्यापपर्यंत याबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं. त्याच्यानंतर काही महिन्यांनी एका अनोळखी नंबरवरून मला माझ्या व्हॉट्सॲपवरती एक व्हिडिओ आला. आता बघा ज्या टॅक्टिक्सबद्दल मी म्हणते किंवा ज्या पद्धतीनं तो महिलांना मॅनिप्युलेट करत होता ते कसं होतं ते बघा की ज्या वेळेला त्याला हे लक्षात आलं होतं की गोष्टी आता त्याच्या अंगावर येत आहेत त्यावेळेला त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं गोष्टी फिरवल्या ते आपल्याला या घटनेतनं समोर येतं. काही महिन्यांनी मला एका अनोळखी नंबरवरून माझ्या व्हॉट्सॲपवरती एक व्हिडिओ आला. तो मी ओपन करून पाहिला तर तो व्हिडिओ कॅप्टन अशोक खरात यांच्या ऑफिसमधला होता. तो मी माझ्या आईवडिलांना दाखवला. त्यानंतर आम्ही ते कॅप्टन अशोक खरात यांना सांगितलं तर ते आम्हाला म्हणाले की तो व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला व्हिडिओ आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तसंच त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्या नंबरवरून तो व्हिडिओ आलाय त्याच्या विरोधातच तुम्ही जाऊन तक्रार नोंदवा. त्यामुळे आम्ही कॅप्टन अशोक खरात यांच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली. त्यावेळी कॅप्टन अशोक खरात यांनी मला एकटीला बोलावून सांगितलं की जर तू माझ्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या वडिलांच्या जीवाला धोका होईल आणि ते तात्काळ मरण पावतील किंवा ते तात्काळ मरतील असं त्यांनी धमकी जी आहे ती पुन्हा एकदा त्या महिलेला दिली. म्हणून ज्यावेळेला मी गुन्हा नोंदवण्यासाठी गेले त्यावेळेला तक्रार देताना मी कॅप्टन अशोक खरात यांनी माझ्यावर अत्याचार केलेत याबाबत पोलिसांना काहीही सांगितलेलं नव्हतं. त्यानंतर कॅप्टन अशोक खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याची जी माहिती आहे ती मला समजल्यानंतर मी माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार हा माझ्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मला धीर दिला आणि म्हणून आज मी ही तक्रार नोंदवण्यासाठी इकडे आली आहे. तरी कॅप्टन अशोक खरात यांनी माझ्यासोबत अंदाजे 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 4 वेळेला माझ्या इच्छेविरुद्ध मला पाण्यामध्ये काहीतरी गुंगीकारक पदार्थ पाजून माझ्यावरती अत्याचार केले. तसंच तू जर हे कोणालाही सांगितलंस तर मी माझ्या दैवी शक्तीनं तुला आणि तुझ्या घरच्यांचं जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त करून टाकीन आणि तुझ्या वडिलांना माझ्या दैवी शक्तीनं मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यामुळे माझी कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात ही कायदेशीर फिर्याद आहे असं तिने याच्यात म्हटलेलं आहे. याच्यात 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जसं मी सुरुवातीला म्हणाले की याच्यात आश्चर्य आता वाटणं बंद झालंय, कारण इतके व्हिडिओ आणि इतकी वेगवेगळ्या प्रकारची माहिती अशोक खरात बद्दल समोर येते की तो काहीतरी असं करेल किंवा करू शकणार नाही किंवा ही माहिती खरी आहे की खोटी आहे याच्यावरती कोणाला प्रश्नच नाहीयेत किंवा कोणाला संशय फारसा येत नाहीये. इतक्या वाईट पद्धतीनं त्यांनी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत जे मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात सुद्धा हे म्हटलेलं आहे. पण हे सगळं होत असताना 2 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत की तो कशा पद्धतीनं महिलांना मॅनिप्युलेट करत होता. एक तर जसं मी म्हणाले की त्यांनी सुरुवातीला हा व्हिडिओ AI आहे, जो व्हिडिओ ज्यावेळेला हा व्हिडिओ बाहेर आला तो व्हिडिओ AIचा व्हिडिओ आहे आणि तुम्हीच जाऊन त्या नंबरवरती तक्रार करा, ज्या नंबरवरनं हा व्हिडिओ आला त्याच्या विरोधात तक्रार करा असं त्यांनी सांगून त्या महिलेला मॅनिप्युलेट केलं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
की ज्या वेळेला तुमच्या घरच्यांना म्हणजे तुमच्या कुटुंबाला संपवू, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू, तुझ्या वडिलांचा मृत्यू होईल, माझ्या दैवी शक्तीचा वापर करून मी हे करेन, असं ज्या वेळेला कोणीतरी म्हणतं त्यावेळेला अर्थातच ही महिलाच असं नाही तर कुणीही घाबरेल आणि आपण कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी किंवा कुठलीही तक्रार करण्याच्या आधी आपण 100 वेळेला विचार करू की याचा माझ्या कुटुंबावरती काय परिणाम होईल. आणि तशाच प्रकारे किंवा तशाच पद्धतीनं या केसमध्ये सुद्धा झालेलं आहे. तेच या FIR मध्ये सुद्धा आपल्याला स्पष्ट होतं. अर्थात याच्यातल्या अनेक तारखा, लोकेशन्स हे आम्ही डिस्क्लोज केलेले नाही आहेत किंवा ज्या कारणामुळे ती महिला तिथं गेलेली होती आणि तिच्या घरचे तिच्याबरोबर तिथं गेलेले होते, ती कारणं सुद्धा आम्ही याच्यामध्ये मुद्दाम अगदी स्पष्टपणे सांगितलेली नाही आहेत त्या महिलेची आयडेंटिटी रिव्हील होऊ नये यासाठी. पण या सगळ्यावरनं आपल्याला एक अंदाज असा येतो की अशोक खरात हा कशा पद्धतीनं महिलांना अडकवायचा प्रयत्न करत होता, तो त्यांना अडकवायचा आणि तो त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचा किंवा त्यांच्यावरती अत्याचार करायचा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध. कारण अर्थातच तो त्यांना ते गुंगीकारक औषध जे आहे ते तो त्या पाण्यातनं द्यायचा. आणि ह्याच सगळ्या टॅक्टिक्स या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हे आमचं म्हणणं होतं. कशा प्रकारे त्यांनी मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत या पीडितेला फसवलं, मी कृष्णाचा अवतार आहे असं म्हणत आधीच्या पीडितेला त्यांनी छळलेलं होतं, जी पहिले FIR आपल्या समोर आलेली होती. त्याच्यामुळे अशा विविध टॅक्टिक्स आणि मॅनिप्युलेशनच्या स्ट्रॅटेजीज यूज करून तो या महिलांना फसवत होता. आणि हा व्हिडिओ करायचं आणखीन एक कारण हेच होतं की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरात जर असं काही घडत असेल, तुमच्या कानावर जर अशा गोष्टी येत असतील, तर तुम्ही सुद्धा पुढे येऊन याची तक्रार करणं हे गरजेचं आहे. कारण अशोक खरात सारखे आणखीन लोक सुद्धा समाजात असू शकतात आणि आपण आपल्या श्रद्धेचा ते गैरफायदा घेतायत हे जर तुमच्या लक्षात येत असेल किंवा इतर कोणासोबत हे होत असेल, तर त्यांच्याशी बोलून अशी प्रकरणं जी आहेत ती समोर आली पाहिजेत आणि अशा लोकांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. कारण अशा प्रकारे कुठल्याही महिलेनं अत्याचार सहन करणं किंवा कुणीही अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन फेस करणं हे योग्य नाहीये आणि त्याच्या विरोधात आवाज हा उठवला गेला पाहिजे. तुमच्यापर्यंत ही सगळी महत्त्वाची माहिती पोहोचावी त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.